इराणला हरवणं इतकं अवघड का आहे? हा प्रश्न सध्याच्या जागतिक राजकारणात सतत विचारला जातो. खरं तर इराण हा एक असा देश आहे ज्याने इतिहासात मोठमोठ्या साम्राज्यांना टक्कर दिली आहे आणि आजही तो जागतिक पटलावर एक महत्त्वाची शक्ती म्हणून उभा आहे. चला तर मग या अभेद्य वाटणाऱ्या ताकदीमागचं रहस्य काय आहे ते आज आपण समजून घेऊया. आता अनेकांना वाटतं की इराणची ताकद म्हणजे तिथले उंचच उंच डोंगर, पण खरंच हे इतकं सोपं आहे का की या पर्वतरांगांच्या मागे आणखी काहीतरी दडलंय? उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर एका विरोधाभासात दडलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी इराणला इतकं शक्तिशाली आणि अभेद्य बनवतात, त्याच गोष्टी खरं तर त्याच्या सर्वात मोठ्या कमकुवत बाजू आहेत. ह्याच किल्ल्याच्या विरोधाभासाचा छडा आपण आज लावणार आहोत. चला, आपण थेट इतिहासात जाऊया आणि पाहूया की इराणवर थेट लष्करी हल्ला करणं ही इतकी वाईट कल्पना का मानली जाते. जरा विचार करा, रोमन, अरब, तुर्क, रशियन आणि अगदी ब्रिटिश या सगळ्या महासत्ता जेव्हा त्यांच्या शिखरावर होत्या तेव्हा इराणने त्यांना तोंड दिले. इतकंच नाही तर जवळजवळ 500 वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत. ही एक खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. यामुळे होतं काय की इराणवर थेट हल्ला करणं हे एक प्रचंड अवघड काम बनतं आणि म्हणूनच शत्रू नेहमी दुसरा जास्त धूर्त मार्ग निवडतात. तो म्हणजे देशातल्या अंतर्गत भेदांना खतपाणी घालणं आणि फुटीरतावादाची आग भडकवणं. बरं, इराणच्या संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात मजबूत भिंत म्हणजे त्याचा भूगोल. असं वाटतं जणू काही निसर्गानेच एक प्रचंड मोठा किल्ला बांधून ठेवलाय. या नैसर्गिक किल्ल्याला आहेत अभेद्य भिंती. पश्चिमेला झाग्रोस पर्वताची प्रचंड रांग, उत्तरेला अल्बोर्ज आणि पूर्वेला लहान मोठ्या पर्वतरांगा. या सगळ्या मिळून देशाच्या मध्यभागाला एक नैसर्गिक चिलखतच पुरवतात. एवढंच नाही, इराणला तब्बल 2500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय आणि याच किनाऱ्यावर आहे जगातली सर्वात महत्त्वाची सामुद्रधुनी, होर्मुझची समुद्रधुनी. जगाचा 20% तेल पुरवठा एकट्या या मार्गावरून होतो. म्हणजे हे इराणच्या हातातलं एक प्रचंड मोठं भूराजकीय शस्त्र आहे. पण याच मजबूत चिलखताला काही भेगाही आहेत आणि इथेच तो विरोधाभास पुन्हा समोर येतो. जी भौगोलिक रचना इराणचं रक्षण करते तीच त्याच्या आत राहणाऱ्या वेगवेगळ्या लोकसमूहांना एकमेकांपासून वेगळं ठेवते आणि त्यातूनच फुटीरतावादाला जन्म मिळतो. आता हे बघा, इराणमध्ये वांशिक पर्शियन लोकांची संख्या फक्त 55 ते 60% आहे. याचा अर्थ देशातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या ही पर्शियन नाहीये. यात अझेरी, कुर्द, बलोची, अरब आणि तुर्कमेन यांसारख्या अनेक मोठ्या वांशिक गटांचा समावेश आहे. आणि यातली खरी मेख ही आहे की हे सगळे गट त्यांच्या सीमेपलीकडच्या देशांशी जोडलेले आहेत. म्हणजे अझेरी अझरबैजानशी, कुर्द इराक आणि तुर्कस्तानशी, तर बलोची पाकिस्तानशी. आणि हीच गोष्ट फुटीरतावादाच्या ठेणगीला नेहमी हवा देत राहते. जरा कल्पना करा, जर हे अल्पसंख्याक प्रदेश, विशेषतः तेल समृद्ध असलेला खुजिस्तान प्रांत, जर इराणपासून तुटला तर तो देशासाठी एक महाभयंकर आर्थिक आणि भूराजकीय धक्का असेल. इराणची ताकद अक्षरशः मोडून पडेल. मग प्रश्न उरतो की इतकी विविधता असूनही इराण आजपर्यंत एकसंध कसा राहिला? या सगळ्या वेगवेगळ्या गटांना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती तरी कोणती आहे? याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळतं आणि ती शक्ती आहे शिया इस्लाम. ही गोष्ट आहे साधारण 1501 सालची. शहा इस्माईल पहिला याने 12 शिया इस्लामला सफाविद साम्राज्याचा राजधर्म म्हणून घोषित केलं. ह्या एका निर्णयाने वेगवेगळ्या वांशिक ओळखींच्या पलीकडे जाऊन एका धार्मिक ओळखीखाली सर्वांना एकत्र आणलं आणि यामुळे इराणला आसपासच्या सुन्नी साम्राज्यांपेक्षा एक वेगळी स्वतंत्र ओळख मिळाली. म्हणूनच शहा इस्माईलला आधुनिक इराणचा शिल्पकार मानलं जातं. त्याने खूप मोठी जमीन जिंकली म्हणून नाही, तर त्याने शिया इस्लामला राजधर्म बनवून एक राष्ट्र घडवलं म्हणून. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की इराणच्या पायामध्ये वांशिकतेपेक्षा धर्म जास्त महत्त्वाचा आहे. आजही इराणमध्ये 90 ते 95% लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. ही जबरदस्त धार्मिक एकसंधता केवळ देशात ऐक्य टिकवत नाही, तर मध्यपूर्वेतील इतर शिया गटांना पाठिंबा देऊन परराष्ट्र धोरणात एक प्रभावी साधन म्हणूनही काम करते. पण आता चित्र बदलतंय. जी धार्मिक पकड देशाला एकत्र बांधून ठेवत होती ती आता हळूहळू सैल होत चालली आहे आणि त्यामुळेच देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला आता हुकुमशाहीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द इराणच्या सरकारी अभ्यासातूनच हे समोर आलंय की इराणी लोक आता कमी धार्मिक होत चालले आहेत. याचं कारण सोपं आहे. लोकांवर जबरदस्तीने लादलेली श्रद्धा तिचं महत्त्व गमावून बसते.
शिया इस्लामची लोकांवर एकत्र बांधून ठेवणारी शक्ती आता क्षीण होत आहे. मग जेव्हा लोक याला विरोध करायला रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार एक ठरलेला क्रूर डाव खेळतं. सगळ्यात पहिलं आंदोलनकांना दहशतवादी किंवा फुटीरतावादी ठरवून बदनाम करायचं. दुसरं, प्रचंड सैन्यबळ वापरून त्यांचा आवाज दाबून टाकायचा. आणि तिसरं, विरोधकांना अटक करायची, तुरुंगात टाकायचं किंवा थेट संपवून टाकायचं. यामुळे इराण एका अशा चक्रव्यूहात अडकला आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. हा एक कधीही न संपणारा पेच आहे, एक न सुटणारं कोडं. इराणी नेतृत्वापुढे 2 अत्यंत वेदनादायी पर्याय आहेत. पहिली वेदना आहे शिस्तीची, म्हणजे हुकुमशाहीचा वापर करून देशाला तुटण्यापासून वाचवणं. आणि दुसरी वेदना आहे पश्चातापाची, म्हणजे लोकांना स्वातंत्र्य देऊन देशाचे तुकडं होण्याचा धोका पत्करणे. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो की इराण या 2 वेदनांपैकी नेमकी कोणती वेदना निवडेल? एका बाजूला दडपणशाहीचा वर्तमान आहे, तर दुसऱ्या बाजूला विघटनाचा संभाव्य भविष्यकाळ. या प्रश्नाचं उत्तरच इराणचं आणि पर्यायाने संपूर्ण प्रदेशाचं भवितव्य ठरवणार आहे.